मॅचला होते सुरुवात. करण गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईकला रवी. मॅच ऑन. अनोखी स्टाईल आपल्याला पाहायला भेटते. करण सोडा यांची मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. प्रॉपर टायमिंग झाली नाही आणि पहा तिथे क्षेत्ररक्षणात थोडीशी चुकी होते. त्या चुकीचं रूपांतर 2 धावेने संघाचं खाते ते उघडलंय. रवी यांचं वैयक्तिक आणि संघाचं खातं 2 धावेने उघडलंय. रिया 11 कल्याण प्रथम फलंदाजी करताना मैदानात उतरलाय. दोन धावांनी धावांचा श्रीगणेशा मात्र झाला आहे. 4 षटकांचे सामने असतील तर त्यानंतर जर पाहिलं जे विजयी संघ असतील ते 3 षटकांचे सामने खेळतील. आजच्या दिवसात आम्हाला पंच लाभले ते पद्मनाभ बाबू. स्ट्राईकवर मनोज यांना पाहू शकतोय. दुसरा चेंडू करण यांच्या माध्यमातून भिरकावून दिलाय. अगदी सरळ बॅटने चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पार. येतोय षटकार. रवी यांच्या बॅटमधून दुसरा चेंडू होता. दुसऱ्या चेंडूवर आक्रमण चढवलंय आणि षटकाराने आपल्या धावसंख्येला पुढे घेऊन गेले. संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा आणि वैयक्तिक रवी 8 धावावर खेळतायत. दाखवले आपल्या फटक्यातून रवी यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. कारण तुम्ही या मैदानामध्ये तुम्हाला जर फलंदाजी करायची असेल तर मोठे फटके नक्कीच खेळायला लागतील. कारण तू इथे सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये आणि ट्रिपलला चौबलमध्ये कन्वर्ट करणं खूप इझी आहे. पावसाळी क्रिकेट आपण पाहताय. मुंबईचं कोचिड क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहताय. क्या बात आहे. यॉर्कर यांचा हा चेंडू होता. कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं परंतु सिंगल नक्कीच देऊन जाईल. बॉलला अगदी तिथेच थांबवण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगलने त्याला प्रत्युत्तर दिलंय. बॉलला स्टॉप केला आणि बॉल गेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक सिंगलने धावफलक मात्र पुढे जातोय कारण यांचा उत्कृष्ट चेंडू पाहायला भेटला त्यांच्या माध्यमातून. हे आहे व्यावसायिक क्रिकेट आणि तुम्हाला उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागतं फलंदाज गोलंदाजीच्या जोरावर. कारण हे संघ आणि हे खेळाडू सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात. चला मॅच सुरू करायचे. मॅच थोडी फास्ट करायची विनंती असेल दोन्ही संघांना कारण आपल्याला अजून सामने खेळवायचे. तब्बल 12 संघ आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतील. मॅच नंबर 2 मैदानामध्ये सुरू आहे. आपण पाहताय जावेद 11 ब्लू स्टार क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2024 12वा पर्व आणि या 12वा पर्वाचा नक्कीच आम्हाला सर्वांना गर्व असेल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. चला थोडी घाई करायची आणि स्ट्राईकवर येत आहे डावखुर राहतेचे फलंदाज सुनील विश्वकर्मा म्हणजेच गँगुली. जॉर्ज कल्याण संघातून खेळत असतात. आज रिया 11 संघातून खेळताना पाहायला भेटतायत. खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला ब्लू स्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. वेगवान चेंडू त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलंय. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन गाऊन खेळून काढलाय आणि 2 धावांसाठी 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या सहजतेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल त्या दरम्यान 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जातील आणि धावसंख्या झाली ते 11. पहिल्या षटक मार्गात असताना आपण पाहिलं प्रगतीपथावर असताना करण सोडा यांना षटक हाताळताना पाहायला भेटतो. यापूर्वीचा चेंडू चांगला यॉर्कर पाहायला भेटला होता. त्यानंतर जर सुनील आले स्ट्राईकवर आणि त्यांनी 2 धावांसाठी हा फटका खेळला. ही स्पर्धा आपण SSS यूट्यूब चॅनलवर लाईव्ह देखील पाहू शकता. शैलेश पाटील यांचं नक्कीच सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभत असतं. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ब्लू स्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतो.
4 चेंडूचा खेळ झालाय, 11 धावा झाल्या आहेत. मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची विनंती करतो आपल्याला. पुन्हा एकदा सुनील स्ट्राईकवर. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल पाहायला भेटतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये. एका बाजूला रवी आहे तर एका बाजूला डावखुरा त्याचे फलंदाज सुनील यांना पाहू शकतो. थोडं स्पीडअप करायचे, थोडी घाई करायची, दोन्ही संघांना विनंती असेल. आपल्याला फायनल देखील चांगली खेळवायची आहे, त्यामुळे सहकार्य अपेक्षित असेल. यावेळी खोदून काढलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. पहिला धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहूया. चेंडू फेकतील त्या दरम्यान 3 धावा नक्कीच पूर्ण केल्या सुनील व रवी यांनी. क्या बात आहे. इथे तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट व तुमचा स्टॅमिना देखील दाखवावा लागतो, कारण खूप मोठं मैदान आहे. सातत्याने इथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात आणि अंडरआर्मसाठी तुम्हाला तितकंच चपळ राहावं लागतं. 3 धावाने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला भेटतोय. धावसंख्या इथे झाली आहे ती 14 धावा. 5 चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिलं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला भेटतंय. यावेळी खोदून काढल्या ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक डोरा तिथे आहेत आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 16 धावा झाल्यात रिअल कल्याण संघाच्या. खूप चांगली खेळी केली आहेत. मागील मॅचमध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. या मॅचमध्ये देखील पहिलं षटक हे 16 धावांचं राहिलंय. म्हणजेच फलंदाजांचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला भेटतंय. आज या टीमसाठी आज आपण जर पाहिलं तर जावेदचं नाव दिलंय. जावेद सातत्याने ब्लू स्टार संघातून क्रिकेट खेळत होता. चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख होती. आज जावेदच्या आठवणी आमच्या मनामध्ये कायम आहेत. आणि काल आमच्या परिसरात एक दुःखद घटना घडली. विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य पम राऊत सर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली दिली. अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळेतून घडले असे आमचे सर आज आमच्यामध्ये नाही आहेत. शोकाकुल परिस्थिती आहे. नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती भेटू आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वळव्यात मॅचच्या दिशेने दुसरं षटक मैदानामध्ये घेऊन येत आहे ते सनी. आज पहिलं तर संपूर्ण विक्रोळी कन्नावार नगरची पावलं या सर्कलच्या दिशेने येताना पाहायला भेटतील आपल्याला. मैदानात जाऊन मॅच पाहण्याची जी मजा आहे ना ती ऑनलाईन पाहण्यात येत नाही. त्यामुळे नक्कीच सर्व खेळाडू आणि सर्व क्रिकेटचे चाहते मैदानाच्या दिशेने वळालेले आहेत. ओव्हर नंबर 2 मैदानामध्ये घेऊन येतात ते सनी. त्यांचा सामना करतील सुनील. डावखुऱ्याचे सनी आणि डावखुऱ्याचे फलंदाज सुनील. पहिला चेंडू अवांतर. पंच मनोज यांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय. अवांतर चेंडूच्या रूपात एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. 17 धावा झाल्या धाव फलकावर. यावेळी सरळ बॅटने खेळून काढला. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहूया. तिसरी धाव होईल का, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आले आणि चेंडूला देखील घेऊन आले. आणि त्या दरम्यान सुनील यांच्या बॅटमधून 2चा फटका पाहायला भेटतोय. पहिला चेंडू नक्कीच अवांतर होता वाईटच्या रूपात. त्यानंतर आलेल्या या 2 धावा झाल्या त्या 19 रिअल कल्याण संघाच्या. आमदार चषक 2024 एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला ब्लू स्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. दमदार आमदार यांचं आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळी सुनील यांच्या बॅटमधून मोठा फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडला. क्षेत्ररक्षक तेथे पोहोचू शकले नाही आणि त्या दरम्यान पाहूया धावा किती पूर्ण होत आहेत. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पावसाळी क्रिकेट सोपं नसतं. तुम्हाला अचूक थ्रो करावा लागतो. थ्रो जरी अचूक असेल तुम्हाला कॅरी देखील तितकंच करणं आवश्यक असतं. जरी क्षेत्ररक्षकाने थ्रो अचूक केला तरी तुम्हाला तो गोलंदाजाला अचूक कॅरी करणं महत्त्वपूर्ण असतं. तेव्हाच कुठेतरी विकेट तुम्हाला भेटू शकतात आणि ते तसं पाहायला भेटलं नाही. 3 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. स्ट्राईकवर येत आहेत ते रवी.
चला लवकर मॅच सुरू करायचे, थोडा वेळ घेते आपण. दोन्ही संघांना विनंती करतो, जसं मी म्हटलं होतं 12 संघ खेळणार, त्यामुळे आम्हाला थोडं सहकार्य आपल्या दोन्ही संघांकडून अपेक्षित असेल. प्रभात मित्रमंडळाचं देखील आभारी असेल ब्लू स्टार क्रिकेट क्लब, कारण त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला हे मंच इथे उपलब्ध झालाय, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. यावेळी पहिला झटका लागतोय, रवी यांना मैदान सोडावं लागतंय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने उंचावतंय आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या त्या सनी यांनी. पहिला झटका रवी यांच्या रूपात, धावसंख्या झाली ती 22 धावेवर पहिला झटका लागतोय तो रियल कल्याण संघाला. रवी यांना माघारी भरता विनंती करतो, फलंदाजांनी थोडं स्पीडअप. कडक फटका खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवला, क्षेत्ररक्षक तेथे होते, चेंडू हातात तर गेला होता परंतु झेल इथे निसटलाय. पावसाळ्यात सोपं नसतं, ओला बॉल असतो आणि झेल टिपणं तितकंसं सोपं नसतं, परंतु आपण व्यावसायिक क्रिकेट खेळताय त्यामुळे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज नसावा. चांगली कामगिरी आपल्याला करावी लागेल. जर पाहिलं तर सनी काहीशे नाराज असतील. त्या दरम्यान 2 धावा नक्कीच अर्जित केल्या जात आहेत. चांगला झेल आला होता हातामध्ये, अगदी ज्या दिशेला उभे होते त्या दिशेत चेंडू उडाला होता, परंतु तिथे चुकी होताना पाहायला भेटते. नेक्स्ट बॉल कसा असेल, कशा पद्धतीचं उत्तर असेल, गोलंदाजाचं पाहायचं आहे. वेगवान चेंडू त्याला लॉंगअपच्या दिशेने घेऊन काढला, जोवर अरविंद चेंडूवर पोहोचतील त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावेसाठी कॉल झाला. 2 धावा पूर्ण केल्या शुभम सुनील यांनी. 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला भेटतोय. चला थोडी घाई करा. वंदर चेंडू पंचांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलाय. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. सुनील यांचा वेटचा कॉल, एका धावावर समाधान मानावं लागेल.
हॅलो. दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. आतापर्यंत पाहिलं तर धाव संख्या झाली ती 28 धावा रिअल 11 कल्याण संघाची. थोडी घाई करायची दोन्ही संघांना मी वारंवार विनंती करतोय, अन्यथा आम्हाला पुढील मॅच पासून टाइम अप करायला लागेल आणि पेनल्टी देखील द्यावी लागेल. तर विनंती असेल, आपण किती क्रिकेट खेळता यापेक्षा किती चांगला आणि किती क्वालिटी क्रिकेट खेळता यावर आपण भर दिला पाहिजे. चांगलं क्रिकेट खेळा, त्यामुळे सहकार्याची अपेक्षा असेल. आणि 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या झाली ते 28. आणि नवीन गोलंदाज विराज यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी विराज यांना आमंत्रित करण्यात आलंय गोलंदाजी मार्कवर. पाहूया या षटकामध्ये विराज आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत. आतापर्यंत पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचला 28 या धावसंख्येवर. स्ट्राईकवर आहेत ते शुभम, उजव्या हाताचे बॅटर. नॉन स्ट्राईक एंडला आपण सुनील विश्वकर्मा म्हणजेच गांगुली यांना पाहू शकतो. डावखुरा त्याचे फलंदाज. आमदार चषक 2024चा हा महासंग्राम मैदानामध्ये रंगताना पाहायला भेटतोय. मॅच नंबर 2 मैदानामध्ये सुरू आहे. यावेळी खुल्या टप्प्याचा चेंडू होता, पायामध्ये टाकला होता आणि जोवर चेंडूची फेकी करतील त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या आणि तिसऱ्या धावेसाठी कॉल झाला. इथे तुमचं लक्ष नसेल, नजर हटी, दुर्घटना घटी आणि बघता बघता 4 धावा पूर्ण केल्यात. 5 थ्रो देण्यासाठी थोडेसे मागे वळून का बोलत बसले आणि ओव्हर थ्रोच्या रूपातील या 2 धावा म्हणजे 4 धावा अगदी सहज पूर्ण केल्या. इथे तुम्हाला गाफील राहून चालणार नाही. चपळाईने 2 धावा देखील पूर्ण केल्या. फलंदाज पाहतच असतात कुठल्या क्षणाला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 4 धावांनी धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला भेटतोय. गोलंदाज विराज यांना पाहू शकतो काहीशे नाराज असतील, कारण यांच्यावर ज्या दरम्यान थ्रो करतील त्या दरम्यान पाहिलं तर 2 धावा अतिरिक्त पळून काढल्या आणि 2 धावाचे 4 धावांमध्ये रूपांतर केलंय. हे क्रिकेट आहे, एका एका धावेला तुम्हाला खूप महत्व आहे. चला थोडी घाई करा. दोन्ही संघ आपल्याला वारंवार विनंती करतोय. यावेळी खोदून काढला, पाय टाकलेला चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून चाललाय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावासाठी कॉल होईल का? नक्कीच थांबवलंय शुभम यांनी तिथे. खूप चांगला फटका खेळून काढला आणि 2 धाव्याने आपल्या संघाच्या धावसंख्येला देखील पुढे घेऊन गेलेत. दोघांना आतापर्यंत पाहिलं तर शुभम यांनी 5 चेंडूमध्ये 11 धावा केल्यात आणि सुनील यांनी 4 चेंडूमध्ये 10 धावा. खूप चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. यावेळी डाऊन द लेग टाकला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तेथे होते आणि चेंडू अडवला. करण यांनी त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. ठाकूर त्याचे सुनील पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहेत आणि यावेळी सामना करतील विराजांचा. महत्वपूर्ण मैदानामध्ये मॅच सुरू आहे, परंतु मॅचला विलंब फार होतोय. तर थोडी विनंती करतो, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्या हिशोबाने आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सुरू असलेला सामना मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध रिअल 11 कल्याण. दोन्ही संघामध्ये लढत आपल्याला पाहायला भेटते. मॅच नंबर 2 मैदानामध्ये रंगते. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे.
यावेळी ऑनसाईडच्या दिशेने भिरकावून दिलाय, चाबूक फटका होता, परंतु धावा किती भेटतील, जेव्हा क्षेत्ररक्षक पोहोचतील त्या दरम्यान तिथे 2 धावा पूर्ण केल्या आणि 3 धावा देखील पूर्ण केल्यात. अडतीस धावा झाल्यात. 38 रन्स ऑनबोर्ड पाहायला भेटतील आपल्याला रिअल एंड कल्याण संघाच्या. इथे तुम्हाला फलंदाजी करणं थोडंसं टफ असेल, कारण तुम्हाला पळायचं देखील आहे आणि त्यानंतर खेळायचं देखील आहे. त्यामुळे वेगवान चेंडू यावेळी पाहायला भेटेल विराज यांच्या माध्यमातून. अवांतर चेंडू होता, अवांतरवर आलेली प्लसची 1 धाव, म्हणजे 2 धावा नक्कीच देऊन जाईल. वाईट +1. आणि आजच्या या सामन्याचा शुभारंभ झाला होता पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण पाटील साहेब आपल्या शुभास्ते या स्पर्धेचा शुभारंभ देखील झाला होता. आपला एक इथे शुभस्थ सन्मान केला जातोय ब्लू स्टार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून, याचा आपण स्वीकार करायचा आहे. चला मॅच सुरू करायची आहे, मॅचला विलंब करू नये. दीपक सर आपल्याला विनंती करतो, पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. पोलीस दलात ते कार्यरत आहेत आणि नक्की सातत्याने क्रिकेट खेळत असतात. या वयात देखील ते क्रिकेट खेळतात आणि आजच्या आमच्या स्पर्धेसाठी ते चेतन असेल, सुहास असेल, दीपक यांच्या माध्यमातून त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आपल्याला विनंती असेल पाटील साहेब या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. खूप महत्त्वपूर्ण योगदान आपलं देखील आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं, त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार. बोलत मॅचच्या दिशेने मॅचला थोडं स्पीडअप करायचं आहे. सुनील साहेब स्ट्राईकवर आणि यावेळी काय करताय मैदानामध्ये आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. धाव संख्या 40 धावा झाल्या. धाव फलकावर 5 चेंडूचा खेळ 3ऱ्या षटकामध्ये झाला. एका चेंडूचा खेळ शिल्लक. अंतिम शेवटचा चेंडू असेल, बघूया या चेंडूवर काय घडतंय. स्ट्राईकवर आहेत डाकुरा त्याचे फलंदाज सुनील विश्वकर्मा म्हणजेच गँगुली यांना पाहू शकतो आपण. यावेळी वेगवान चेंडू पाहायला भेटतोय, परंतु दिशाहीन गोलंदाजी असेल. अवांतर चेंडू पंच दंडित करतायत आणि यष्टीरक्षक मागे अपील करतायत यष्ट्यांच्या मागे, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलंय. पंच मनोज तटस्थ असतील आपल्या निर्णयावर आणि हा अवांतर चेंडू वाईटच्या रूपातील आपल्याला पाहायला भेटतोय. चला थोडी घाई करा, विनंती असेल आपल्याला. दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते. दिशा खराब तर दशा खराब आणि तुम्हाला मोजून मापून गोलंदाजी करावी लागेल. वेगावर नियंत्रण करावं लागेल आणि विराज यांनी यावेळी वेगावर तर नियंत्रण केलं नाही, परंतु दिशा देखील खराब होती. चला मॅच सुरू करा. मी वारंवार आपल्याला विनंती करतोय, पंचांचा निर्णय इथे आलाय. मुकेश रॉयल चला. अंतिम चेंडू होता, त्यावर विराटच्या माध्यमातून आवर्त चेंडू पाहायला भेटला, त्यामुळे नक्कीच हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक अतिरिक्त धाव नक्कीच पाहायला भेटली. चला खेळाडूंना विनंती करतो मी, कॅप्टन मुकेश रॉयल आपल्याला देखील विनंती असेल, थोडं सहकार्य करायचं आहे. निर्णय देखील आलाय ते. चला थोडी विनंती करतो दोन्ही संघांना. अंतिम चेंडू असेल या षटकातील. 3रं षटक प्रगतीपथावर असताना मॅच नंबर 2च अजून देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते, कारण अजून आम्हाला पुढचे सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित असणार आहे. वेगवान चेंडू
खुल्या टप्प्याचा चेंडू होता, त्याला प्रत्युत्तर दिला, फक्त चेंडूला थांबवण्याचं काम केलं फलंदाजाने आणि एक सिंगलवर धावफलक पुढे जातोय. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 42 धावा झाल्या त्या धावफलकावर रिअल 11 कल्याण संघाच्या. खूप चांगली फलंदाजी करतायत शुभम वा सुनील आपल्या संघासाठी. चला थोडं स्पीडअप करा. शुभम लोखंडे, विनंती असेल आपल्याला. डिसिजन झालाय, चेंडू देखील झालाय, त्यामुळे विनंती करतो की लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. अंतिम षटक असेल या इनिंग मधला आणि या अंतिम षटकामध्ये काय घडतंय पाहायचं आहे. खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला जावेद 11 ब्लूस्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. ही स्पर्धा आपण SSS च्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह देखील पाहू शकता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा 12व्या पर्वामध्ये जाऊन पोहोचली आहे. नक्कीच दरवर्षी ही स्पर्धा रवींद्र म्हात्रे मैदानामध्ये असते, परंतु यावर्षी काही कारणास्तव आम्ही ही स्पर्धा धर्मवीर संभाजी मैदानामध्ये आयोजित केली आहे. नक्की सुहास माने व संपूर्ण आमचे मित्र परिवार, राज लोखंडे यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे संपूर्ण आयोजन मित्र परिवार यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विशेष मेहनत घेतली आहे त्यांनी या स्पर्धेसाठी आणि चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटतंय. नक्की चांगले सामने देखील पाहायला भेटतील. चला थोडी घाई करा. मनीष येत आहेत. अंतिम निर्णायक असा षटक घेऊन डेथ ओव्हरचा हा सामना असेल. नक्कीच महत्वपूर्ण षटक असणार आहे. किती धावा या षटकामध्ये. हॅलो 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 थोडासा तांत्रिक बिघाड आला होता, परंतु नक्कीच वेळोवेळ मॅचच्या दिशेने षटकार आला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. एक डॉट बॉल पाहायला भेटला आपल्याला. अंतिम षटक महत्वपूर्ण षटक असणार आहे आणि या ओव्हरमध्ये खेळलेल्या धावा आपल्याला चेस करताना भारी पडू शकतात, त्यामुळे मोजून मापून गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. मनीष एकदा गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आणि विनंती करतो थोडं लवकरात लवकर खेळायचं आहे. यावेळी खोदून काढलाय, कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय आणि पाहूया धावा किती येत आहेत. आणि नक्की चौकारापर्यंत चेंडूला पुजवलाय ते सुनील यांच्या बॅटमधून. कव्हरच्या दिशेने चांगला फटका सजवताना पाहायला भेटलाय. 4 धावांनी धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला भेटतोय. धावा झाल्या धावफलकावर. या चौकारावर धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटतोय सुनील विश्वकर्मा यांच्या बॅटमधून. खूप चांगला फटका. यावेळी कडक फटका खोदून काढला. ऑन साईडच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पार आणि येतोय षटकार. खणखणीतचा षटकार पाहायला भेटतोय. एक जबरदस्त फटका सुनील यांच्या बॅटमधून डाऊन द लेग टाकला होता.
खूप चांगला फटका आणि खूप चांगलं संगीत देखील आपल्याला या षटकारावर ऐकायला भेटतंय. सुनील यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार या षटकामध्ये आला. धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटते. 58 धावा झाल्या धावफलकावर रिअल 11 कल्याण संघाच्या. हा चेंडू देखील खोदून काढला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल झेल तर होऊ शकला नाही परंतु पडझड पाहायला भेटली. तीन धावा नक्कीच धावफलकावर अर्जित केल्या जात आहेत. 3 धावांनी धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला भेटतो आपल्याला. 61 धावा झाल्या धावफलकावर रिअल कल्याण संघाच्या. अंतिम चेंडू असेल. मागील मॅच मध्ये पाहिलं तर 72 धावा करायच्या होत्या अंधेरीच्या संघाला परंतु या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल. अंतिम चेंडू या इनिंगचा शुभम स्ट्राईकवर अंतिम चेंडूचा सामना करतील आणि पाहूया काय करताय मैदानामध्ये. अवांतर चेंडू पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. व्हाईटच्या स्वरूपातील हा चेंडू नक्कीच आपल्याला दंडित करतायत पंच मनोज आणि पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. धावफलक एकने पुढे जातोय. यावेळी खोदून काढलाय चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे येतील का. यावेळी देखील तीच चुकी करताना पाहायला भेटते. चेंडूवर तर पोहोचले होते परंतु दुसरा झेल त्यांच्या माध्यमातून सुटताना पाहायला भेटतोय. इथे मैदानामध्ये पडझड पाहायला भेटते. सुनील काहीसे बॅलन्स करू शकले नाही आणि रनआउटच्या रूपात 3 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झाली 64 धावा झाल्या आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत मुकेश रॉयल चेंबूर संघाला 65 धावा. 65 धावांचं लक्ष्य गाठायचं ते मुकेश रॉयल संघाला. आणि विनंती असेल पुढील इनिंगला आपण लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. जसं आपण पुढील इनिंगच्या दिशेने जाऊ मी गांगुलीने वैयक्तिक 35 धावा केल्यात. 35 धावा आपल्या संघासाठी नॉट आउट घेऊन काढले आणि खूप चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन आपल्या माध्यमातून पाहायला भेटलंय.
असेल त्याचबरोबर दोन्ही संघ आपला देखील विनंती असेल मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. पण चेंबूर पीएल लोखंडे मागचा बॅटर शुभम लोखंडे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अरुण यादव डोरा, तर गोलंदाजीवर गोलंदाज धीरज. पहिलाच बॉल मोठा फटका खेळलाय, तिकडे फिल्डर आहे आणि पहिल्याच बॉलवर मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहे. एक चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटते. स्कोर जर पाहिला तर 64 धावा झाल्यात आणि 65 धावांचं आव्हान आहे. यावेळेस मोठा फटका पहिला चेंडूवर प्रहारी फटका पाहायला भेटला अरुण यादव डोराच्या माध्यमातून. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे म्हणजे गांगुली होते, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट पाहायला भेटले. सुनील विश्वकर्मा गांगुली जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये, 35 धावा त्यांच्या बॅट मधनं पाहायला भेटल्या.
65 धावांचं आव्हान आहे. सुरुवातीला दोन्ही चेंडूवर मात्र 3-3 धावा आल्यात. स्कोर पाहिला तर 2 चेंडू 6 धावा. यावेळेस चांगला जज पाहायला भेटला. पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवंतरची 1 धाव. यावेळेस आणखीन एक अवंतरचा चेंडू, त्याच्यावर 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील झाली आहे. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु वाईट +2 अशा 3 धावाने स्कोर पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय दुहेरी धाव संकेत 10 धावांवर. 2 चेंडू 10 धावा. यावेळेस आणखीन एक मोठा फटका. तिथे खेळाडू नाही आहेत, परंतु चेंडू तिकडे थांबतोय. जर पाहायला भेटलं तर गवत आहे थोडे आणि पाण्याचं डबकं आहे, तिथे मात्र चेंडू थांबतोय आणि 3 धावा कंप्लीट करत आहे. पुन्हा एकदा म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणता येईल मुकेश रॉयल चेंबूर संघाच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ झाला मैदानात. स्कोर जर पाहिला तर 13 धावा झाल्यात. 65 धावांचा पाठलाग करत असताना दोघं बॅटर देखील खूप चांगली बॅटिंग करतात. अंडरआर्म 1 to 4चं क्रिकेट असेल, बाउंड्री बॉक्स असेल, त्याचबरोबर अंडरआर्म ओपनचं स्पर्धा असेल, चांगली बॅटिंग दोघांच्या माध्यमातून देखील पाहायला भेटते. अरुण यादव मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. फटका तर चढलाय, फिल्डर आहेत आणि इकडे वा जबरदस्त झेल. चांगला जज केला. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली चेंडूवर आणि पहिला विकेट संपादन होत आहे. अरुण यादव डोरा बॅक टू द पवेलियन. काहीतरी काम म्हणत स्कोर लिहिता नाही, बोलता तर नाही ते दाखवा इथेच आणि तिथे. त्याचबरोबर आमचे मित्र आणि जुने जाणते खेळाडू ब्लू स्टार संघाचे सुमित सर्वदे यांचं देखील हार्दिक स्वागत. सचिन चव्हाणला आपण भेटायचंय. वा चांगला चेंडू पाहायला भेटला. यावेळेस 3 चेंडू पाहिले तर गती होती, परंतु या चेंडूवर थोडंसं व्हेरिएशन पाहायला भेटलं. स्लोअर पद्धतीचा चेंडू, डॉट चेंडूची मात्र सांगता होते. 1 to go असेल. 13 धावा झाल्यात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. मोठा फटका, जबरदस्त फटका पाहायला भेटला. करण सोडाच्या बॅट मध्ये एक उत्तुंग षटकार. मिड विकेटच्या क्षेत्रात 6 धावांसाठी येतोय षटकार. पहिलं षटक समाप्ती अखेर 19 धावा 1 गडी बाद.
चला जास्त वेळ घेऊ नका, दोन्ही संघांना विनंती आहे, वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर सज्ज झालाय अतुल. फिल्डिंग मध्ये परिवर्तन पाहायला भेटतंय. पहिलाच बॉल फुलटॉस, त्याला मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि एक जबरदस्त झेल पाहायला भेटली अजय यांच्या माध्यमातून. आणखीन एक झटका लागतोय मुकेश रॉयल चेंबूर संघ. अतुलला मात्र पहिल्याच बॉल मध्ये विकेट भेटते. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. अरविंद तांडेल बॅटिंग साठी येत आहेत. यावेळेस जर पाहिलं तर पंच दंडित करतील. वाईट एक्स्ट्राची धाव येते, एका धावाने भर होते. स्कोर पाहिला तर 20 धावा. चांगला चेंडू होता यावेळेस. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र हलक्या हाताने खेळलाय पॉइंटच्या दिशेने. 2 धावा येतात. 2 धावाच्या जोरावर स्कोर पुढे जातोय 22 धावांवर. यावेळेस वेगवान चेंडू होता, बॅटची एज घेतली, 1 धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1+ विकेट. रनआउटच्या रूपात अरविंदला देखील मैदान सोडावं लागेल. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला भेटली. सुनील विश्वकर्मा गांगुलीच्या माध्यमातून यशरक्षण करत असताना नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय मनीष. स्कोर पाहिला तर 23 धावा. 3 चेंडू 23 धावा. दुसरा षटक प्रगतीपदावर असताना गोलंदाज अतुल यांचं. 3 चेंडू टाकल्याने तब्बल 4 धावा खर्च केलाय का. कमबॅक ओव्हर म्हणता येईल. एक महत्वाचा खेळाडू देखील त्यांनी माघारी गेला रनआउटच्या रूपात. चांगलं फिल्डिंग एफर्ट्स पाहायला भेटले, चांगलं कलेक्शन देखील पाहायला भेटलं गांगुलीचं. आणि अरविंद तांडेलला मात्र स्वस्तात माघारी परतवलंय. स्ट्राईकला डावखुरा हाताचा बॅटर मनीष मैदानात दाखल झालाय. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र खेळून काढलाय 2 धावांसाठी.
2 धावाने स्कोर पुढे जाईल 25. 4 चेंडू 25 धावा. यावेळेस जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटला अतुल यांच्या माध्यमातून. पहा नियंत्रण आहे, चांगली पिचिंग पाहायला भेटली, फलंदाजाला रीड करताना त्या पद्धतीची गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून पाहायला भेटते. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जातंय दोन्ही बॅटर्सला आणि एका धावाच्या जोरावर स्कोर पुढे जातोय 26 या धावसंख्येवर. 1 to go. 5 चेंडू टाकले आणि तब्बल 7 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील घेतली अतुलने. यावेळेस जर पाहिलं तर निर्धाव चेंडू, जबरदस्त पिचिंग पाहायला भेटली. स्कोर जर पाहिला तर 26 या धावसंख्येवर स्थिर आहे. फक्त 7 धावा दिल्यात. अतुलचं देखील कौतुक असेल. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. टीचे तिसरं षटक घेऊन गोलंदाजीवर आकाश सज्ज झालाय. बारा चेंडू आणि 29 धावांची गरज. यावेळेस जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता, जबरदस्त चेंडू पाहायला भेटला. वेगात टाकलेला चेंडू होता, कोणतंही उत्तर नव्हतं मनीष यांच्याकडे आणि चांगलं कलेक्शन पाहायला भेटलं यशीच्या मागे गांगुलीच्या माध्यमातून आणि आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. पहिलं तर 11 चेंडू आणि 29 धावांवर येऊन थांबली. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू तर चढला वरती आणि चांगलं यश क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटते. एक चांगली कॅच आणि करणची देखील खेळ संपुष्टात येते. बॅक टू बॅकचा दुसरा झटका लागतोय.
नवीन फलंदाज संदेश दाखल झालाय मैदानात. संजू यावेळेस पहिलाच बॉल त्याला मात्र पाठवलंय. एक उत्तुंग षटकार संजूच्या बॅटमधनं आल्या आल्या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवला. एक दणदणीत षटकार 6 धावांसाठी. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. स्कोरला मात्र गती दिली आहे त्यांनी. सॅम्युलकडे देखील क्षमता आहे. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. 8 चेंडू 30 धावांची गरज. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि बीट केला सॅम्युलला. डॉट चेंडूची सांगता होते. 1 to go शेवटचा चेंडू. स्कोर जर पाहिला तर 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. 35 धावा झाल्यात. यावेळेस देखील सॅम्युलच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवर हल्ला चढवला जातोय. येतोय एक उत्तुंग षटकार 6 धावांसाठी. मॅच असेल. बॉलिंग साठी योगेश दाखल झालेत. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन 6 चेंडू 24 धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे परंतु नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा 3 धावा कंप्लीट गेल्यात आणि पाहता पाहता 4 धावा देखील कंप्लीट होत आहेत. वा जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट पाहायला भेटते. 4 धावांसाठी सॅम्युल आणि संजूची जोडी मैदानात दाखल आहे. खूप चांगला परफॉर्मन्स करतायत दोघांनी. एक षटकार आणि 3 धावा असतील 4 धावा असतील किंवा 2 धावा असतील कंप्लीट केला जातं वेगाने. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. संजूकडे अपेक्षा असेल यावेळेस फटका फसलाय. यष्टीरक्षक स्वतः जात आहे आणि एक सोपा झेल ज्याच्याकडून मात्र अपेक्षा होती संजू त्याला मात्र मैदान सोडावं लागेल. एक
नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दाखल होतोय. स्वतः कर्णधार देखील आहे. अजित साऊ बॅटिंगला येतोय. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. चकुला विनंती असेल आपण टॉस साठी या. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर तिकडे जज करताय आणि पहा म्हणजे पहिल्या अटॅमध्ये फसली परंतु दुसऱ्या अटॅमध्ये कॅच घेतली. यावेळेस सुमित आलेत बॅटिंगला. पहिल्याच बॉलवर मात्र मोठा फटका पाहायला भेटला. सुमितच्या बॅटमधनं 2 धावा झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सॅम्युलकडे क्षमता आहे. मॅच अजून देखील ऑन आहे कारण की स्कोर जर पाहिला तर 48 धावा झाल्यात आणि 3 चेंडू 17 धावांची गरज. कंपल्सरी चेस 4 रन आहेत. ओके म्हणजे एक ठीक आहे सर. ओके 4 धावा असतील. तीन चेंडू आणि 16 धावांची गरज. वन टू गो. शेवटचा चेंडू. विकास कांबळी चकुला आपल्याला विनंती असेल टॉस साठी या लगेच. विकास वा लास्टच्या चेंडूवर मात्र जबरदस्त फटका पाहायला भेटला 6 धावांसाठी परंतु खूप लेट हा शॉट आला. स्कोर जर पाहिला तर 57 धावा झाल्यात आणि 7 धावांनी मात्र मॅच जिंकली आहे ती म्हणजेच रिया 11 कल्याण संघाने. विनंती असेल सुनील विश्वकर्मा गांगुली आपण देखील यायचंय टॉस साठी.